नमस्कार कोल्हापूरकर. आपल्या कोल्हापूरच्या राजकारणाचा आखाडा आता चांगलाच तापला आहे. निमित्त आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं. याच निमित्तानं काही महत्त्वाच्या प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत. नवीन प्रभाग रचना, इच्छुकांची भाऊगर्दी, अचानक उमेदवारीसाठी पुढं आलेली नावं आणि यातून आलेली बंडखोरी तसेच पक्षांतर्गत नाराजी, यातून काही प्रभागांमधून लक्षवेधी लढती सुरू आहेत. कोणत्या प्रभागात आहेत या लक्षवेधी निवडणुका, कोणत्या पक्षात आणि उमेदवारांमध्ये आहेत या लढती, हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण लक्षवेधी लढती हे प्रसारमाध्यमचे विशेष सदर सुरू करत आहोत. नमस्कार. माझा विजयाचं कारण काय आहे की माझ्या प्रभागामध्ये मी CCTV बसवलेले आहे, आरोग्य केंद्र केले, क्रीडांगण केले, अभ्यासिका केलेली आहे, विरंगुळा केंद्र केले. अशा प्रकारची शेकडो कामं मी माझ्या प्रभागामध्ये केलेले. आज ह्या 5 प्रभागामध्ये मी सुरुवातीला ज्यावेळी उभं राहायचा निर्णय घेतला त्यावेळी 250 ते 3,000 LED बल्ब लावले, 250 ते 300 LED बल्ब लावलेले, CCTV लावलेले, मोफत सांस्कृतिक भवन दिले, 800-900 रुपये बसलेले होते. त्यात भांडी, साऊंड सिस्टीम, खुर्च्या, टेबल, या सगळ्या गोष्टी आम्ही मोफत लोकांसाठी नियोजन केलेलं आहे. आज मला एवढंच वाटतं की एवढ्या सगळ्या कामाच्या समोर लोकांनी मला प्रचंड मताने विजयी करावं आणि 100% लोक विजय करतील. जोरदार प्रतिसाद आहे मला. नमस्कार, मी अभिजित शामराव खुतकर, प्रभाग क्रमांक 20 मधून शिवसेना महायुतीच्या धनुष्यबाण या चिन्हावर उभा आहे. तुमचा प्रश्न होता की तुम्हालाच का निवडून द्यावं लोकांनी. सांगायचं झालं तर 15-20 वर्ष या प्रभाग क्रमांक 20 मध्ये मी स्थानिक म्हणून सामाजिक कार्य करत आहे. महायुतीच्या माध्यमातून या प्रभागामध्ये अनेक विकास निधी मी या प्रभागासाठी आणलेला आहे. त्याच पद्धतीनं सांगायचं झालं तर या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली तसेच या दक्षिणचे कार्यसम्राट आमदार अमलजी महाडिक यांच्या नेतृत्वाखाली, त्याच पद्धतीनं उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी महायुती म्हणून या प्रभागामध्ये काम करतो. महायुती, आता आम्हालाच का महायुतीला निवडून दिलं पाहिजे हा जर प्रश्न मला कोणी विचारला तर केंद्रात आमची सत्ता आहे, राज्यात आमची सत्ता आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमची सत्ता आहे. त्यामुळे विकास निधी भरघोस मोठ्या प्रमाणात या प्रभागामध्ये आणणं ही आमची जबाबदारी आणि तो आणणारच महायुतीच्या माध्यमातून. कारण की तुम्ही जर महायुती वर्सेस महाविकास आघाडीचा विचार केला तर विकास निधी कोण आणणार आहे हे सर्वसामान्य जनतेला, सर्वसामान्य लोकांना माहीत आहे. या प्रभागामध्ये गेली 15 वर्ष महाविकास आघाडीचे या महापालिकेवर सत्ता होती. त्यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्य लोकांना जर विचारला काय या प्रभागामध्ये किंवा या उपनगरामध्ये काय विकास झाला तर विकास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ग्राउंडवरच्या कार्यकर्त्याला वाटतं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून शून्य विकास झाला. त्यामुळं सर्वसामान्य जनता, या प्रभाग क्रमांक 20 मधील जनता महायुतीच्या माध्यमातून कौल देते असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला